भाजीला पूर्णपणे संपूर्ण अशी हलवून घेतलेली आहे आणि ती तयार झालेली आहे। परंतु कांदा, हिरवी मिरची अशा प्रकारे मी आता दुसरीकडे फ्राय करून घेतलेली आहे आणि ते त्याच्यामध्ये मी ॲड करते। पूर्ण कांदा हिरवी मिरची ही भाजून फ्राय केलं आहे। भाजायचं, कांदा हिरवी मिरची फ्राय करून त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि ॲड केल्यामुळं ही शेपूच्या भाजीला कलर ग्रीनच राहतो। आणि जर तुम्ही सुरुवातीला फोडणीला कांदा घातला, मी काय बोलते नाही काय का, सुरुवातीला जर फोडणीला कांदा नीट घातला सुरुवातीला तर ती कांद्याबरोबर अशी ग्रीन कलर राहणार नाही। आणि नंतरची फोडणी कांदा मी ह्याच्यामध्ये दिली, छोट्या कढईमध्ये कांदा आणि हे हिरवी मिरची मिक्सरला लावून मी याच्यामध्ये कढईमध्ये फोडणीला दिली आणि एकदम किंचित एकच गुंडली तेल टाकायचे, छोटा चम्मच, आणि तेल जास्त नाही वापर करायचा, मग ती चमचमीत दिसते। असा ग्रीन कलर दिसण्यासाठी वरून फोडणी घालायची आणि लसूण आणि शेंगदाणे सोबतच मिक्सरला लावायचे, ते पण गरम करून लावायचे। आणि मग तुम्ही ही भाजी खाताना तुम्हाला नॉनव्हेजची आठवण येणार नाही। अशा प्रकारे ही भाजी तुम्ही भाकरी, पराठासुद्धा कुठलाही बिना तेलाचा पराठा असेल त्याच्याबरोबर तुम्ही ही भाकरी तुम्ही खाऊ शकता। तर मी आता ज्वारीच्या भाकऱ्या केलेल्या आहेत आणि ज्वारीच्या भाकऱ्या आणि भाजी शेपूची अशा प्रकारे आम्ही आता खाणार आहोत। तर माझ्या मिस्टरांना शेपूची भाजी कमी तेलाची आवडते, त्यासाठी आपण हा मसाला जो मटेरियल आहे तो भरपूर आणि व्यवस्थित घ्यायचा आणि तो व्यवस्थित घेतल्यामुळं भाजीला टेस्ट सुंदर येते। तुम्हाला नॉनव्हेजची कधीही आठवण येणार नाही। कुठल्याही गोष्टीला तुम्ही खाताना नेहमी चांगली व्यवस्थित बनवली तर चांगली प्रकारे टेस्ट येते। आणि आता खाण्यासाठी आम्ही सुरुवात करत आहोत शेपूची भाजी। चला या तुम्ही पण।